हॅलो नमस्कार। मी आज शेव बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी बेसन घेतले, 2 चमचे तांदळाचे पीठ घेतले, त्यानंतर 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं नमक, त्यानंतर तेल टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं चोळून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडासा ओवा घेतले, लसूण घेतले 4 कळ्या आणि जिरे घेतले। त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं पाणी, म्हणजे चव येते व्यवस्थित। त्यानंतर दुसरं पाणी टाकून व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं। जेवढं हवं तेवढं पाणी मिक्स करून हळूहळू एकत्र करून घ्यायचं। जास्त घट्ट नाही, जास्त लूज नाही, मीडियम साईजचा आटा गुंदायचा। बेसन थोडं चिकट असते, त्यासाठी याला थोडी थोडी पाण्यानेच भिजवायचं असतं। त्यानंतर थोडंसं तेलाचा हात असं तेल लावून थोडंसं व्यवस्थित एकत्र करायचं। असा गोळा तयार करायचा। त्यानंतर 15 मिनिटं असं एका जागी करून भिजत ठेवायचं। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम होईपर्यंत मी सोऱ्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आतल्या बाजूनी, आतून तेल लावायचं आणि पाण्याचा हात घेऊन असं थोडं थोडं सोऱ्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे, आपण शेव काढून घेऊया।